ओमसाई बांद्रा, उमेश 11 डगआउट मध्ये जे प्रेक्षक आहेत ना मित्रांनो, आपल्या पाठीमागे काही खेळाडू आहेत, त्यांना जागा द्या. लांब लांबून आलेले आहेत, तर विनंती असणार आहे या खेळाडूंना जागा करून द्या प्लीज. आपण सगळे आपलेच आहात, परंतु खेळाडू आलेत ना. बिग हिट तो लावलाय, फेकून दिलाय, लांब 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 वरचा षटकार, सिक्सर. बबल नाईकच्या नावाची चर्चा आहे मोठ्या प्रमाणावर कोकणात आणि सध्या बॅटिंग साठी ते पाहायला मिळत आहेत. षटकार त्यांनी ठोकलाय. स्पर्धा आयोजित करतायत. हो हो, दांडी गुल, काय वेगात बॉल टाकलाय, कळलाच नाही बबलला, यष्टी उद्ध्वस्त केली आहे प्रचंड वेगात. वीर चषकाला भेट देण्यासाठी या बँड्रा विभागातील माजी नगरसेवक सालीम कुरैशी साहेब उपस्थित राहिलेत. आपलं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल या धर्मवीर चषकामध्ये. मागील बॉलचा स्पीड 100. हो, आल्या आल्या पहिलाच बॉल. मी नाशिकच्या त्र्यंबक वरून मुंबईला आलोय सांगतोय मात्र नितीन काळे पहिल्याच बॉलवर षट. वाह, आता रबर बॉल क्रिकेट सर्व दूरपर्यंत चाललंय. आकाश भाऊ बेडसे यांची मुक्ता चषक देखील आता. हा बॉल समोर केला होता आणि बंटीची स्ट्रेंथ मोठी आहे. बॉलला पाठवलंय सीमा रेषा. धन्यवाद. अकू टप्प्याचा बॉल आता स्क्वेअर लेगला खेळलाय. वाह, आणखीन एक मोठा स्ट्रोक तिकडे खेळला जातोय. या ओ, आता मात्र वेगात बॉल टाकलाय, दांडी गोल केली आहे. एक मोठा फटका आणि त्याच्यानंतर त्याचं प्रत्युत्तर बोल्ड आउट विकेट आलेले आहेत. त्यानंतर होणारी मॅच वायू 11 बोनकोडे नवी मुंबई आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स. रॉयल स्टनर विक्रोलियन्स आपले किट कलेक्ट करायचे आणि दोन्ही टीम बाजूला. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आरफ शेख यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद 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 डीजे. आरबच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आरबच्या बॅट मधून सिक्सर. आज एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून या बँड्राचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आलेल्या प्रत्येकाचा सन्मान केला जातोय धर्मवीर चषकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. थोडंसं लांबून खेळला हा स्ट्रोक, टायमिंग तेवढं नाही झालं, विकेट आली आहे. आरफ शेख यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8 बॉलमध्ये 15 वर ते खेळत आहेत. बंटी बद्रिक यांनी 11 चेंडूमध्ये 16 केले आणि बॅटिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ले तालुक्यातून समीर वेंगुर्लेकर. स्ट्रोक खेळलाय, स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय बदलापूरच्या आरफ शेखने. जबरदस्त. धन्यवाद डीजे. डीजे धर्मवीर चषक आपण पाहतोय. वांद्रे मुंबई छत्रपती शिवाजी.
हो यावेळेला दिशा स्क्वेअर लेगची आहे आणि साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। एका बाजूला रॉयल स्टर्नर विक्रोलियस मंगेश वैती यांच्या नेतृत्वाखाली वायू 11 बोनकोडे बिलाल शेख यांच्या नेतृत्वाखाली आहे। धन्यवाद चंदू सर। नमस्कार, देव बरा करो गाववाल्यांनो। परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या वांद्रे केंद्रावरसून धर्मवीर चषकाच्या दुसऱ्या दिवसाची वरळी लिंक जी ओळख असा मुंबईची त्या वरळी लिंक वरून प्रवास करणं एक सुंदर अनुभव असता, अनुभूती असता। कव्हरच्या दिशेन इनसाइड आउट, सीमारेषा पार, ज्याच्याकडसून फायदो आणि तोच माझो भायगो या शॉटचो भाई कव्हर पॉइंटच्या दिशेन डोळ्यांचा पाता लावता तो चेंडू सीमा राऊंड विकेट, पण दिशा बदलून दशा काय बदलाची नाही। नागेश वाडेकरची गिरकी आणि ते हलकावर लागला 25 रन्स। यो लोअर फुल टॉस, परत एकदा मिड विकेटच्या मस्तकावरसून परत एक धर्मवीर सिक्सर। शेवटच्या बॉलवर मिड विकेटच्या छपरावरसून पृथ्वी लोकावरून स्वर्गलोकीच्या दिशेन धर्मवीर चषक सिक्सर। अजून एक फुल टॉस, मिड विकेटच्या मस्तकावरसून दिली दस्तक, चेंडू सीमा पार मॅक्झिमम। ओम साई वांद्रे उमेश 11 संघ आजच्या दिवसातलो सगळ्यात मोठो पाठलाग करताना काही दमदार सुरुवात आणि भागीदारी। पहिल्या विकेटसाठी कडे बसवून चालणार नाही। धावांची पुंजी खूपच कमी। यावेळी शॉर्ट पिच बॉल हुक तर केलो आणि त्याच्यावर अजून एक धर्मवीर चषक षटकार बुक। अश्रफचा तीस रन। चेंडू हवेत असा डीप मिड विकेट, फिल्डर चेंडूच्या खाली बबल नाईकच्या सेफ हँड्स मध्ये पडलो। अर्जुनने
थँक्यू डीजे. करंटच्या दिशेने ओमकार असा खूप उशिरा त्याला संधी मिळाली, कारण ज्या प्रकारे बॅटिंग केली सलामीच्या जोडीन नागेश वाडेकर आणि अशरफ खान. 66 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी 23 बॉलमध्ये आणि 73 पाठलाग करताना. आता शेवटचे 5 बॉल 5 रन्सांची गरज आणि ओमकार धोनी स्टाईल मध्ये सामना समाप्त करीत का. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर. कालची आषाढी एकादशी आणि कालच्या आषाढी एकादशीमुळे एका मालवणी म्हणीची आठवण आवर्जून येता. चंदू सरांनी फरमाईश केली ती मालवणी म्हण असा, बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. जी मालवणी म्हण क्रिकेटच्या मैदानावर नो बॉलच्या फ्री हिटसाठी वापरली जाता. या डॉट बॉल नंतर इक्वेशन बदलला. 4 बॉल आणि 5 रन्सांची गरज. शेवटचे 4 बॉल 5 रन. ओमकारवर दबाव येतलो या डॉट बॉलचो. ज्ञानेश्वर माऊली बॉलिंग मार्कवर. अपर कट डी पेक्षा कव्हरच्या दिशेन. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी विकेट. Wanna get down for the night, hit me, man. I just wanna be, wanna breathe, wanna live it. Well, listen to that your love is a blessing. I just wanna be, wanna love, wanna breathe it. Living it all out, I got no religion. Just wanna be, wanna love, wanna breathe it. Listen on now. Listen on now. त्या डॉट बॉलच्या दबावात ओमकार देसाईंची विकेट. 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता रवले शेवटचे 3 बॉल. शेवटच्या 3 बॉल मध्ये विजयाची गरज 5 धावांची. 3 बॉल आणि 5 रन. इतको वेळ जो सामना एकतर्फी वाटत होता, आता मात्र एबी सामर्थ्य मालेगाव संघाचा सामर्थ्य. प्रेक्षकांका विनंती, जर सामना आवडलो तर एकदा टाळ्या वाजव या दोन्ही टीमसाठी. आणि आता ह्यो सामनो लो बीपीच्या पेशंटसाठी रवलो नाही. ज्ञानेश्वर माऊली सध्या धावा निलेले असत मालेगाव टीमसाठी. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालास हे कळस. या मॅच मध्ये पाया तर रचलो नागेश आणि अशरफने, पण सामन्याची समाप्ती करण्यासाठी कळस चढवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली की दुसऱ्या बाजून ओमसाई वांद्रे उमेश 11 संघाचा नवीन फलंदाज आकाश झा. शेवटचे 3 बॉल 5 धावांची गरज. एक दर्जेदार रोमहर्षक लढत जी अपेक्षित होती प्रेक्षकांका. ज्या प्रकारे सामना होतो या 2 मातब्बर संघांमध्ये अशी अपेक्षा होती, त्या अपेक्षा अनुरूप चाललेली ही काटेकी टक्कर. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर सोन. 3 बॉल आणि 5 रन्सांची गरज. मिड विकेटच्या रिचेन आडवी बॅटर केली क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. पहिल्या प्रयत्नात अडवलो. दुसऱ्या धावेची अपेक्षा होती, पण अशरफने योग्य निर्णय घेतलो, कारण अशरफ सध्या सेट असा. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज. जे बसलेले होते ते आता उभे झाले. जे उभे होते ते आता आपल्या चवड्यांवर असत, आणि जे चवड्यांवर होते ते आपल्या आता पायाच्या अंगठ्यांच्या टोकावर उभे असत. कारण सामना हाय व्होल्टेज. हे बघा प्रेक्षक, उत्सुकता ताणली गेलेली. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर अशरफ 13 बॉल मध्ये 17 रन्स. आणि बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर 4 बॉल मध्ये त्यांनी खर्च केले फक्त 2 रन. एक महत्वाची विकेट ओमकार देसाईची. 4 धावा अजूनही प्रतीक्षेत. शेवटचे 2 बॉल. अशरफ खान स्ट्रायकर एंडवर. दबाव दोनही बाजून असा, बॅटरवर असा, बॉलरवर असा. दोघांच्या चेहऱ्यावरचा हा दबाव दोघेही जाणू न देण्याचा प्रयत्न करताना. 2 बॉल 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात कीपर कडसून बदल. शॉर्ट कव्हर वरसून शॉर्ट मिड विकेट तैनात केलो गेलो, खास अशरफ यांच्या सिंगल वाचवण्यासाठी. 2 बॉल आणि 4 रन्स. यो प्रेशर, पण ज्ञानेश्वर वर प्रेशर असा की ह्यो प्रेशर ज्ञानेश्वर नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरवर ठेवता. आकाश ज्या तिकडे असा, आणि आकाशने आधी क्रीज सोडू नये कदाचित यासाठी त्याची ही मेंटली कामगिरी. 2 बॉल आणि 4 रन्स. अशरफ साठी खोलवा टप्प्याचा बॉल. सटीक यॉर्कर. कौतुक नक्की होता या बॉल साठी ज्ञानेश्वरचा. ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषेक अभिजात दर्जा ज्यांच्यामुळे मिळालो
ते संत ज्ञानेश्वर आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी AB सामर्थ्य मालेगाव संघाचो ज्ञानेश्वर काय जबरदस्त कामगिरी बॉलिंग मार्कवर. एकदा टाळ्या वाजवूया ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीसाठी. शेवटचो एक बॉल, 3 रन्सांची गरज. जो सामनो एकतर्फी होतलो असा वाटत होता तो सामनो शेवटच्या बॉलवर 3 रन्सांची गरज. एकाच मालवणीत म्हटलं जाता यवाजलेला साधा तर दळीदार कित्या बादात. शेवटचो एक बॉल, 3 रन्सांची गरज. जबरदस्त सामनो, जबरदस्त स्पर्धा. धर्मवीर चषकाचो ह्यो थरार. जी स्पर्धा हरणं कोणाकच आवडाचा नाही. शेवटचो एक बॉल, अशरफ स्ट्रायकर एंडवर, ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर. AB सामर्थ्य मालेगाव की ओमसाई वांद्रे उमेश 11. एक बॉल, 3 धावांची गरज. आणि शेवटचा बॉल, निर्धाव टाकत ज्ञानेश्वर माऊलीनी कमाल केली. ज्ञानदेवे रचिला पाया आणि ज्ञानदेवे रचिला कळस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. या सामन्याचो